इचलकरंजीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गावभाग पोलीस ठाण्यापर्यंतच्या कॉन्क्रीट रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। त्यासाठी 3 कोटी रुपये खर्च झालाय, तर उर्वरित रस्ता मजबूतीकरणासाठी 6 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। त्यामुळे संबंधित ठेकेदारांना काम बंद ठेवत असल्याचं पत्र महापालिकेला दिलंय। दुसरीकडे शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी या रस्ते कामाची पाहणी केल्यानंतर हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप होतोय। त्यामुळे इचलकरंजीत एक नवा वाद निर्माण झालाय। इचलकरंजीतील डॉक्टर आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यासाठी 12 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। त्यापैकी डॉक्टर आंबेडकर पुतळा ते गावभाग पोलीस ठाण्यापर्यंतचं काम अंतिम टप्प्यात आहे। आता गावभाग पोलीस ठाणे ते महासत्ता चौकपर्यंतच्या रस्त्यासाठी 9 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। हा रस्ता काँक्रीटचा केला जाणार असल्यानं ड्रेनेज, पाणीपुरवठा, गॅस पुरवठा आणि अन्य कामासाठी रस्ता खोदण्यात आलाय। त्यामुळे या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी अतिरिक्त 6 कोटीची आवश्यकता आहे। या कामाचं नवीन अंदाजपत्रक तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। अशा परिस्थितीत संबंधित ठेकेदारांना काम बंद ठेवत असल्याचं पत्र महापालिकेला दिलंय। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दुसरीकडे महापालिकेतील शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी रस्ते कामाची पाहणी केली, त्यावेळी रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं दिसून आलं। या कामात आधीच कुणीतरी मोठा ढपला पाडलाय। आता रस्ता मजबूतीकरणाच्या नावाखाली आणखी 6 कोटी रुपये कोणाच्या तरी घशात घालण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी केलाय।